पण एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला करावासा वाटतो, की जसं तुम्ही आता 14 वर्षांपासून लोकांसाठी निस्वार्थपणे काम करताय. कुठलीही पोझिशन नाही आहे तुमच्याकडे किंवा कुठल्याही आता राजकीय पक्षाचा पाठिंबा नाही आहे. एकूणच जर तुमच्याकडे सत्ता आली, जर रश्मी मालुसरे यांच्याकडे जर सत्ता आली, तर काय व्हिजन असणार आहे तुमच्या पक्षाचं किंवा तुमचं? ताई, तुम्ही अगदी बरोबर बोललात की आमच्या मागे कुठलंही आर्थिक पाठबळ नाही आहे किंवा कुठलाही मोठा नेता आज आमच्या मागे नाही आहे. आज प्रचाराची रणधुमाळी विभागामध्ये सुरू आहे आणि त्या प्रचारामध्ये अनेक मोठे मोठे नेते आमचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांच्या कॅम्पेनिंगमध्ये, त्यांच्या प्रचारामध्ये येत आहेत, त्यांच्या सभा घेत आहेत. परंतु आमच्यासाठी असा कोणीही मोठा नेता या ठिकाणी या प्रचारामध्ये आलेला नाही आहे. पण तरी त्याचं आम्हाला वाईट वाटत नाही, कारण राजकारण असं म्हटलं होतं नेहमी की राजकारणामध्ये गॉडफादर असला पाहिजे, मोठ्या नेत्याचा आशीर्वाद असला पाहिजे. आजपर्यंत तो आम्हाला आशीर्वाद मिळालेला नाही आहे. पण एक निश्चित स्वरूपात सांगेन की राजकारणामध्ये तिकीट देणारा हा नेता असतो, पण मतं देणारा जो नेता असतो तो जनता जनार्दन असतो. आणि जनता जनार्दनाचा पाठिंबा, त्यांचा आशीर्वाद हा आमच्या मागे आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता जनार्दन आपला निर्णय योग्य प्रकारे त्या ठिकाणी करेल. जर आम्ही या ठिकाणी निवडून आलो तर सर्वप्रथम या ठिकाणी जो त्रिके आहे शिवालिक व्हेंचर्सचा तो रद्द करून शासनाच्या माध्यमातून आमच्या सहकार्याने लवकरात लवकर घरं तात्काळ स्वरूपात कशी मिळतील यासाठी आमचा पहिला प्रयत्न असणार आहे. दुसरा प्रयत्न, संरक्षण दलावरील जमिनीवरील जी घरं आहेत त्यांची जी NOC केंद्र सरकारकडे आणि राज्य सरकारकडे रखडलेली आहे, त्या नाहरकत प्रमाणपत्रासाठी आम्ही पाठपुरावा करून लवकरात लवकर यांचं NOC मिळावं आणि याच ठिकाणी याच जागेवर यांचा पुनर्विकास व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहे. शासकीय सेवेमध्ये माझा 25 वर्षाचा अनुभव असल्यामुळे शासन स्तरावरती त्याचा पाठपुरावा कसा करावा लागतो याचा थोडा अनुभव माझ्याकडे आहे. आणि त्या अनुभवाच्या जोरावरती ही 2 कामं निश्चित स्वरूपात त्या ठिकाणी होतील. त्याचबरोबर आमच्या विभागामध्ये एक सुंदर असं उद्यान असावं, असं आम्ही म्हणतो नेहमी की वेस्टला राहणारे लोक आहेत ते सर्व गोष्टी अनुभवतात किंवा फील करतात, पण ईस्टला राहणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष होतं. तर ईस्टमध्ये ज्या गोष्टी आजपर्यंत झालेल्या नाही आहेत त्या गोष्टी आम्ही या ठिकाणी करणार आहे. एक चांगलं इस्पितळ आमच्याच प्रभाग क्रमांक 94मध्ये जागा रिझर्व करून त्या ठिकाणी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. दुसरं, एक चांगलं गार्डन त्या ठिकाणी आम्ही लोकांसाठी देऊ शकतो का या बाबतीतला आम्ही त्या ठिकाणी निर्णय करणार आहोत. दरवर्षी न चुकता त्या ठिकाणी युवकांसाठी आणि युवतींसाठी रोजगार मेळावा शासनाच्या माध्यमातून करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आमच्याकडनं प्रयत्न होईल. त्याचबरोबर आमचा जो भाग आहे हा सकल भाग आहे. त्या ठिकाणी पाऊस जास्त पडल्यानंतर तो भाग आहे ना, पूर्ण त्या ठिकाणी पाणी तुंबतं. तर या पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रभावी एक यंत्रणा आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभारली जाईल. आणि शेवटी जे पिण्याचं पाणी आहे ते पिण्याचं पाणीसुद्धा मुबलक स्वरूपात आणि स्वच्छ स्वरूपात आजही मिळत नाही आहे. तर ते विभागातील लोकांना कसं मिळेल यासाठीसुद्धा आमच्या माध्यमातून प्रयत्न होईल. मी नेहमी एक वाक्य बोलतो की जे लोकप्रतिनिधी निवडून येतात ते 3 प्रश्नांच्या अवतीभोवतीच विभागातील जनतेला, विभागातील लोकांना फिरवा असतात. त्या 3 गोष्टी आहेत वॉटर, मीटर आणि गटर. तर या 3 प्रश्नांच्या वरती उभं राहून विचार करण्याची ही योग्य वेळ आलेली आहे. आणि म्हणूनच विभागातील लोकांनी परिवर्तन घडवलं पाहिजे. शेवटी तुम्ही एका नवीन नेतृत्वाला जेव्हा संधी देता त्याच वेळेला तुम्हालाही समजेल की बाबा या ठिकाणी बदल होत आहेत की नाही होत आहेत. ते बदल पाहण्यासाठी तुम्हाला संधी द्यावी लागेल. म्हणून ही वॉटर, मीटर, गटर या संकल्पनेतून आता वरती उठून विभागातील लोकांनी विचार करायला हवा असं मला वाटतं.